आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। नाही उचलत आहे फोन। माझा पण उचलत नाहीये ती फोन। नाहीच उचलणार ती फोन। कुठल्या तोंडाने उचलेल फोन? हा, कुठल्या तोंडाने उचलेल? अगं पण तू सांग ना काय झालंय ते। कशाला उगाच घर डोक्यावर घेतेस? तुमच्या लाडक्या तारिणीचा आदर्श देत असता ना घरच्या मुलींना। गोडवे गात असता तिचे। तारिणीवर खूप विश्वास आहे ना तुमचा। त्याच तारिणीने घरातल्या सगळ्यांचा विश्वासघात केलाय। अगं पण नक्की काय झालंय ते तरी सांगशील की नाही? लग्न केलंय, लग्न। कमाल केली बाबा या दोघांनी। अरे घरच्यांना तरी सांगायचं होतं ना। ते हिंदी पिक्चर मध्ये दाखवतात ना, हिरो हिरोईन कुठल्या तरी मिशन साठी सगळ्यांपासून लपून छपून काहीतरी करत असतात, तसं झालंय। कुणालाच माहिती नाही आणि यांचं म्हणे लग्न झालंय। लग्न केलंय? रेखा काय बोलतेयस तू? नाही नाही, हे खोटं आहे, खोटं आहे हे। तारिणी असं करणं शक्य नाहीये। का शक्य नाहीये? वसुदाचीच पोर आहे ती। आईने चार चौघात नाक कापलंच आपलं। पोरगी पण तेच करतीये। नाही काही नाही, आपलीच चूक आहे। आपण डोक्यावर चढवलं तिला। ही एवढी सूट द्यायलाच नको होती तिला। मालती, अगं लग्न म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? तिने फोन उचलला नाही म्हणून तू परस्पर ठरवून टाकलंस की तिने लग्न केलं असेल म्हणून? अगं तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल। अरे मी पण तेच म्हणते, तारिणी असं करणार नाही। ही खोटी माहिती कोणी दिली तुला? खोटी बातमी नाही हा, खरी बातमी आहे। निशीचा फोन आला होता मला। निशी? तिचा काय संबंध? तारिणी खांडेकरांच्या घरात सून म्हणून गेली आहे। त्या केदारशी लग्न केलंय तिने। केदारशी लग्न? आई आई केदारशी लग्न केलं तारिणीने। आई माझं काय होणार मला नाही सांगायचं। आई केदारचं माझ्यावर खूप प्रेम होतं। काव्या गप्पा बस। केदारचं कधीच तुझ्यावर प्रेम नव्हतं। तुला काय माहित ना मा? तू कसं बोलतेस एवढ्या खात्रीने? कारण मी त्यांची मैत्री बघितली आत्या। ते एकमेकांची खूप काळजी घेतात। कितीतरी वेळा तारिणी ताई त्याच्यासाठी डबा घेऊन जाते अगं। हो ना आजी? नमाई तुला माहित होतं राधिका नाही सांगितलंस? बाबा हो, मला वाटलं की तारिणी ताई स्वतःहून आजीला सांगेल म्हणून काही बोलले नाही। मी पण मी आजी, नाही मी बरोबर डाव साधला तारिणीने। केदार खांडेकरांचा मुलगा आहे कळल्यावर गपचूप लग्न करून मोकळी झाली ती। माझ्या निशीचं नशीब फळफळलंय ना, हे बघवलं नाही तिला। बरोबर डाव साधला। काव्या अगं काय करतेस तू? डोकं फिरलं का तुझं? काव्या सोड ते। अगं सोड, ये खानावर ये जरा। नाही मला भात वेळ लागलाय मला। आई मी केदार शिवाय जगायचा विचारही करू शकत नाही ग। अगं लग्न केलं त्यांनी, का वागला तो माझ्याशी असं? घे 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 आसुरा, घे कापून घे। काप काप काप। पण रक्त बघून मला उलटी आली तर? कशाला नाटकं करतेस ही सगळी? काय करू मग? विसरून जाऊ माझं प्रेम? सांगितलं तुला मी विसरायला? नाही। मग आई मग काय करू मी? शांत बस जरा। तुला लग्न करायचंय नक्की केदारशी? आई मी केदारसाठी वाटेल ते करायला तयार आहे। झालं तर मग माझ्या पोरीच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेते ना ही। असं नाही सोडणार हिला। अगं आई लग्न झालं त्यांचं। लग्न कळतंय का तुला? कसलं लग्न? कुठलं लग्न? कोणी बघितलंय ते लग्न? तू बघितलंयस? नाही। कशी मान्यता द्यायची त्या लग्नाला? ज्या पायाने गृहप्रवेश केलाय ना तिने त्यांच्या घरात, त्याच पायाने परत फिरेल बघ। मग ना खांडेकरांच्या घरात जागा मिळेल ना बेलसरेंच्या घरात। आई खरंच हे शक्य आहे का? का शक्य नाही? मी आहे ना। हो। केदारच्या नावाचं मंगळसूत्र घालायची तयारी कर। आई आई लव्ह यू सो मच आई। मालतीला रस्त्यावर आणलं ना तर नाव मालती सांगणार नाही मी।
आतापर्यंत घरी सगळं कळलं असेल. काय वाटत असेल त्यांना? बाबा, नमा आणि सुमी. तारिणी, असं का केलंस ग? का केलंस असं? मला न सांगता लग्न केलंस? मला विश्वासानं सांगावंसं नाही वाटलं का ग तुला? नेहमी सुमियाची माझी बेस्ट फ्रेंड, सुमियाची माझी बेस्ट फ्रेंड असं म्हणणारी तू मला न सांगता लग्न केलंस. आजी म्हणून कुठं कमी पडले मी तुला? सांग ना. तू लग्न केलंस त्याचं वाईट नाही वाटलं ग मला, पण मला ना तुला नवरी म्हणून नटलेली सजलेली बघायची होती. ती माझी इच्छा पुरी राहिली ग तारिणी. एवढा सुद्धा हक्क दाखवावं असं नाही वाटलं तुला सुमियाचीवर? तिला वाटलं असेल की मी विश्वासघात केलाय तिचा. तू गेल्यानंतर तिने कधीच तुझी उणीव नाही भासू दिली. एवढं प्रेम केलंय ग तिने माझ्यावर. सुधा, तुझी उणीव तिला कधीच भासू नये. कायम खंबीरपणे उभी राहिले ग तिच्या पाठीशी मी. तिचा आधार म्हणून उभी राहिले. आणि मी आज एवढं मोठं सत्य लपवलंय तिच्यापासनं. हे सत्य लपवण्यासाठी अजून किती जणांची खोटं बोलावं लागणार आहे. मला कळतंय बॉस, माझ्यासाठी या माणसाच्या घरात येऊन राहणं जेवढं अवघड आहे तेवढंच अवघड आहे तुला तुझ्या फॅमिलीशी खोटं बोलणं. आणि तो माझा धनुष आजी आजी म्हणत होता ना ग, त्याला सुद्धा मला सांगावं असं नाही वाटलं का? खास वागलात ग तुम्ही. पण हे मिशन पण तितकंच गरजेचं आहे ना केडी. आणि हे सांगण्याची सुरुवात जर आपण माझ्या घरापासून केली असती तर ते शक्यच झालं नसतं. आत्या, आई यांनी खूप अडथळे निर्माण केले असते आणि मिशन सुरूच झालं नसतं. हो, पण आता इथे आलोय, परत मागे फिरता येणार नाही. मिशन गृहप्रवेश आता सुरू झालाय.